आजचा विषय आपला राजकारणी लोक कोलंट्या उड्या कशा मारतात। अरे भाऊ, ज्याच्यावर विश्वास होता का नाही की बा हा काही केलं तरी बीजेपी सोबत हात मिळवणी करणार नाही किंवा बीजेपीच्या जवळ जाणार नाही, असे उद्धवसाहेब ठाकरे, संजय राऊत याच्या केविलवाने परिस्थिती पाहिली की नाही, तर राजकारणावर कोणाला विश्वास ठेवायला समजून द्यायला त्या मायबी सरड्यापेक्षा बदतर कंडिशन आहे। काय तर पहिल्यांदा बातूरशिवर कोणी आल्याशिवाय वाटाघाटी होत नव्हत्या। असं पहिल्यांदा वाटलं होतं की बा उद्धव ठाकरेने जो पवित्र घेतला तो चांगला असेल, पण बट्ट्या बोर्ड झाला। आज उद्धवसाहेब ठाकरे ईव्हीएम मशीनवर जो आक्षेप घेत होते की ईव्हीएम मशीनमुळे बीजेपी जिंकली, ते सेटिंग केल्या, तेच हिवाळी अधिवेशनात फडणवीस यासाठी स्वतः पोरगो तो परपले घेऊन पुष्पगुच्छ द्यायला गेले। आज त्याच्यानंतर अजून एक बातमी आली, आता त्या संजय राऊतले काय मारलं म्हणते का काय म्हणते, त्याचा परिणाम होय का स्वतःच त्यांना सामन्यात छापलं, त्यांना त्या फडणवीसची वाह केली, चांगले कामं केले म्हणून। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत। सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत, पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे। ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे। पण याच्या अगोदर मग फडणवीसच्या पक्षाला चांगले कामे नाहीत काय, ते लाडकी बहिणांनी त्याच्यावर बोलला, म्हणजे या राजकारणात काय होईल हे सांगताच नाही। विधानसभेत असं वाटत होतं की उद्धव साहेब नक्कीच काहीतरी वेगळं करतील, पण जेव्हापासून उद्धव साहेबांच्या हाती शिवसेना आली तेव्हापासून सर्वात नीचांक म्हणजे 20 सीटा आल्या। आज लोकांच्या मनात असली शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांची असं लक्षात यायला लागलं। या उद्धव साहेबांचं काय या संजय राऊत जो फसला की समजतच नाही। उद्धव साहेबांची पुढची भाषा बोलते त्यावेळेस जर समजा त्या गुलाबराव पाटलाने बोलले नसते की तुम्ही गांडूचे ओलाद आहे म्हणून, गुलाबराव पाटील म्हणत की आम्ही त्यांना वापस आणतो, पण त्या टरेलपणाला सत्यानाश करून टाकला संजय राऊतनं शिवसेनेचा। आणि आता एकपरी नतमस्तक होऊन राहिले। याचं प्रमुख कारण एवढंच आहे का, याला माहित आहे की आता बीएमसी आपल्या जवळ राहणार नाही, कारण जे वातावरण बदललं विधान परिषदेपासून, कारण त्याच्यात मुंबईत सीटा याच्या जास्त आल्या बीजेपीच्या, जेमतेम याने सीटा बऱ्याच काढल्या शिंदेनं, आणि याच्या जेवढ्या सीटा आल्या या सीटावर मुंबई त्यांना काबीज करता येत नाही, कारण अजूनपर्यंतही एक संघ शिवसेना असल्यावरही म्हणजे महानगरपालिका आहे बृहन्मुंबईची, तेव्हा तर शिवसेनेच्या बहुमतात कधी झाली नाही ना। मग आता त्यावेळेस एक संघ असताना तर ते बहुमतात आली नाही, आता तर ते शक्यच नाही। म्हणजे उद्धव साहेबांना लक्षात आलं की आता आपली महानगरपालिका जाते म्हणून त्यांनी आता लुळबुळ करायला लागले। काय तर भीमगर्जना त्याच्या पाहिल्या का हसायचे, म्हणजे या राजकारणात किती दयनीय स्थिती झाली याचं हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जे सध्या नतमस्तक झाले बीजेपी कशी, हे त्याची भाषा आहे। पण याच वेळेस एक सर्वसामान्य लोकांचा नेता म्हणजे बच्चू कडू, त्याने त्या महामंडळाचा राजीनामा देऊन टाकला, म्हणजे जनतेसाठी राजीनामा दिला। उद्धव साहेब ठाकरेची जी शिवसेना आहे हे निव्वळ शिंदे यांच्या भरोश्यावर होती असं म्हणण्यास काही हरकत नाही, कारण की एवढे मोठे एकादमान आमदार जात नाहीत। खरंच हे जे आता सध्या उद्धव साहेब ठाकरे संजय राऊत करत आहेत लुळबुळपणा, यांच्याजवळ त्यांच्यावर ज्या मुसलमान लोकांनी भरोसा ठेवला होता तो खरंच मतदार यांच्याजवळ राहील का? संभ्रम स्थिती झाली, कोणावर विश्वास ठेवा हे सांगता येत नाही। तटाने वागणारा उद्धव ठाकरे झुकला, संजय राऊत त्याची परिस्थिती झाली, म्हणजे जे शिंदेने बाजू घेतली किंवा जी बाजू उद्धव साहेबांवर मांडली होती हे खरोखर खरी होती, आणि शिंदे साहेबांकडे जे निष्ठावान शिवसैनिक होते, म्हणजे ज्यांनी अंगावर वार झालेले, जेलात गेले, साऱ्या गोष्टी बरोबर केल्या, म्हणूनच त्यांची जनतेची क्रेडिट आहे
म्हणूनच ते 41-51 आले, हे 20 वर हालत बसले. कोण कुठं सडण्यासारखा रंग बदली हे सांगता येत नाही. संजय राऊत आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या लक्षात आलं, जशा विधानसभेने एकनाथ शिंदे यांच्या सीटा जास्त आल्या, तेव्हा जे शिवसैनिक उद्धव साहेबाला आमची शिवसेना कट्टर आणि आम्ही उद्धव साहेबांचे म्हणत होते, त्या सर्वांच्या लक्षात आलं की आपलं भवितव्य आता उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत नाही. तसाच तो पोया फुटला. आता याचे 20 आमदार जे खासदार आहेत, हे उद्धवसाहेब ठाकरे याचे जो रायटात का नाही राहत हे सांगता येत नाही. ते जर 41-51 मधून 41 होऊ शकतात, 54 मधून 20 मधून 13 फोडायला किती जास्त वेळ लागत नाही. आणि 8-9 खासदारातून तरी फोडाच किती लागतात. त्याच्यामुळे हे उद्धव साहेब पुरं धास्तावलेले आहेत. इकडे सुचून दिसत आहे काय करा काय नाही. तर बीएमसी गेल्यासारखीच आहे. बरं, आमदार तर 16 हा एवढा लोंढा एकनाथ शिंदेची इकडे वाढला का हे शिवसेना आता नेस्तानाबूत झाल्याशिवाय राहणार नाही, हाच एक आभास महाराष्ट्रात होत आहे. आणि तीच कुणकुण उद्धव साहेबांना लागली. आला टाइम तर उद्धव साहेब हे फडणवीसच्या समोर जसे नतमस्तक झाले तसे एकनाथ शिंदेकडे नतमस्तक होऊ शकतात. पुढचं भविष्य हे उभाटा सेनेचं वाट त्यांची फार खडतळ आहे. एकनिष्ठ म्हणून की फायदा नाही. एकनिष्ठाची झाली सर्व विष्ठा. आज पक्ष बदलणं म्हणजे प्रेस्टिज झालं. नेते हे पक्ष बदलून राहिले आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून राहिले. स्वार्थी नेत्यांचं हे राजकारण झालं. त्यामुळे पक्ष बदल आणि एकनिष्ठता हे काहीच राहिलं नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल, माऊली दांडे, तालुका दर्यापूर, प्रस्तुत करता गणेश साखरे.